नमस्कार मित्रांनो, मी भरत गडक। मी आज पाये कातकरीवाडी येथे आदिम कातकरीवाडी येथे आलेलो आहे। माझे येण्याचं कारण की येथील जो आदिम कातकरी समाज आहे त्यांना सुखसोयी आणि त्यांच्या काही योजना त्यांना मिळाव्यात म्हणून आज श्रमजीवी संघटनेचे सर्व पदाधिकारी इथे जमलेले आहेत आणि मागील महिन्यात एक जातीय दाखल्याचे कॅम्प लावलेला होता। ते कॅम्पचे जे जातीय दाखले त्यांना मिळालेले आहेत ते आज वाटप करायचे आहेत। हा कॅम्प श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून घेतला होता आणि गरीबातील गरीब शेवटच्या रांगेतील लोकांपर्यंत त्यांना न्याय मिळावा म्हणून श्रमजीवी संघटना सतत कार्यरत असते, काम करत असते। जिंदाबाद। आपल्या श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव माननीय तानाजीभाऊ लांगे इथे आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की दाखले वाटप करण्याआधी त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। जिंदाबाद। भिवंडी शहर तालुक्यातील नाईकपाडा कातकरीवाडी गाव कमिटीमध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आपण विचार करू की देशाच्या स्वातंत्र्याला आता 80 वर्षे पूर्ण होतील तरी देखील या ठिकाणी कातकरी बांधव जे आहेत ते मूलभूत सुविधांपासून तसेच त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे त्या अधिकारापासून वंचित आहेत। गेल्या काही दिवसापूर्वी आदरणीय विवेक भाऊ यांचा आदिवासी आढावा समिती अध्यक्ष मंत्री दर्जा यांचा दौरा या ठिकाणी झाला आणि या दौऱ्याच्या नंतर आदरणीय विवेक भाऊंनी या ठिकाणी आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि त्याबाबत विचारणा केली की जे बेसिक डॉक्युमेंट जातीचा दाखला असेल, आधार कार्ड असेल, घराखालच्या जागेचा प्रश्न असेल, गावठाणाचा प्रश्न असेल, याबाबत आदरणीय भाऊंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्षे पूर्ण होतील तरी सुद्धा हे मूलभूत सुविधापासून ही लोक आपले कातकरी बांधव वंचित राहिलेले आहेत। त्यामुळं भाऊंनी जेव्हा या सर्व अधिकाऱ्यांना विचारणा केली असता की जे आपण मागच्या कॅम्पमध्ये जातीच्या दाखल्याचे जवळजवळ 100 फॉर्म भरले होते, त्या 100 फॉर्म भरल्याच्या नंतर एकही जातीचा दाखला मिळाला नव्हता। परंतु विवेक भाऊंनी जेव्हा अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याच्या नंतर तात्काळ त्या कामाला गती आली आणि आज एकूण 97 जातीचे दाखले या कातकरीवाडीतील बंधू आणि भगिनींना आज मिळालेले आहेत। ते वाटप करण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी जमलेले आहेत। हे जेव्हा कॅम्प लागला या कॅम्पसाठी ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय दशरथ भाऊ असतील, या भागाच्या उपाध्यक्षा कविताताई कदम असतील, इंद्रभाऊ कासट असतील, गटाचे अध्यक्ष तुळशीराम सांबरे असेल, सचिव किरण वलवी असेल, त्याचबरोबर भरतभाऊ गडक, मयूरभाऊ वैती, साईनाथ पवार, महेश पवार, येसुबाई डोंगरकर, प्रमिलाबाई अशा सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा कॅम्प यशस्वी करण्याकरता किंवा हे अर्ज भरून घेण्याकरता प्रयत्न केले होते। त्यांच्या प्रयत्नांना आणि भाऊंच्या माध्यमातून हे आज 97 दाखले या ठिकाणी आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या हस्ते या ठिकाणी वाटप करणार आहोत। जिंदाबाद। धन्यवाद तानाजी भाऊ। सवसद तुझा होईन गोय मी, सवसद तुझा होईन गोय मी, वर्षाचे वर्षाला दर वर्षाचे वर्षाला। आई श्रमजीवी माता धावली आमच्या हाकेला, आई श्रमजीवी माता धावली आमच्या हाकेला, आई श्रमजीवी माता धावली आमच्या हाकेला, आई श्रमजीवी माता धावली आमच्या हाकेला। आई देण्यास तुला हाक झाली पाड्यातील लोक एक, आई देण्यास तुला हाक झाली पाड्यातील लोक एक, मिळविण्यास आपले हक्क आई तुझीच आम्हाला साथ, आई तुझीच आम्हाला साथ, आई तुझीच आम्हाला साथ। सदैव तत्पर राहू गो आम्ही,
सदैव तत्पर राहू गो आम्ही तुझ्या या सेवेला, आई तुझ्या या सेवेला. आई श्रमजीवी माता धावली आमच्या हाकेला, आई श्रमजीवी माता धावली आमच्या हाकेला. दाऊनी तू पोलीस नीती दूर केलीस आमची भीती, दाऊनी तू पोलीस नीती दूर केलीस आमची भीती. एकवटून आमची शक्ती आई येते ग जीवनाला स्फूर्ती, आई येते ग जीवनाला स्फूर्ती, आई येते ग जीवनाला स्फूर्ती. निधड्या छातीचे बनलो ग आम्ही, निधड्या छातीचे बनलो ग आम्ही. देतो झोकून या जीवनाला, देतो झोकून या जीवनाला. आई श्रमजीवी माता धावली आमच्या हाकेला, आई श्रमजीवी माता धावली आमच्या हाकेला. श्रमजीवी हे तुझं नाव झालं या सर्वांना ठाव, श्रमजीवी हे तुझं नाव